वेग आणि त्याची गुणवत्ता. ओके, स्पीड म्हणजे कोणत्या स्पीडनी गोष्टी येत आहेत. जसं म्हटलं तसं इफ इफ एखादी गोष्ट आहे जी तुम्ही, ओके हा चेंडू आहे, तुम्ही त्या बाजूनी बघताय, मी ह्या बाजूनी बघतो, सगळ्या कुठल्याही बघू एक्झॅक्टली आपण ते कसंही बघू शकतो. ज्या तऱ्हेनी ज्या स्पीडनी बनवल्या जात आहेत गोष्टी. आणि काय ओके, कोणी गोष्टी बनवतं किंवा वेब सिरीज बनवतं ते शेवटी बजेटसाठीच बनवतं की नाही. शेवटी इम्पोर्टेंट क्या है, पैसा ही तो इम्पोर्टेंट है. मैं इतना टाइम दे रहा हूँ तो उसके लिए मुझे इतना पैसा चाहिए, इतना नहीं मिला चलो 5,000 रुपया कम, इतना तो दे दो. बरोबर. आमदनी चाहिए ना थोडीशी, पैसे आले पाहिजेत. स्पीड में फटाफट डिलिव्हर कर सकता हूँ, अच्छा ऍक्टर हूँ, चांगली ऍक्टिंग करतो, त्यामुळे आपण म्हणजे मी देऊ शकतो. तर बाबा त्याला बोलवा. मी यतीन कार्यक्रम म्हणून तुम्हाला सांगेन, मी अनेकदा गुटखा, तुमचे जे गॅम्बलिंग साईट्स आहेत बघा, रमी खेळ इतर हा गोष्टी ज्या काय रमी बिमी ज्या त्या साईट्सच्या ऍडव्हर्टाइजमेंट मी नाकारले आहेत. कारण मला मॉरल ड्युटी वाटते. मी ती ऍड केल्यामुळे, यतीन कार्यकर्मी ती ऍड केल्यामुळे जो ऑडियन्स 10 लोक म्हणा, 5 लोक म्हणा, एक माणूस म्हणा, जर माझी ऍड बघून तो गेम खेळायला सुरुवात करतात आणि त्याचे पैसे जातात तर मी मला रिस्पॉन्सिबल ठरवतो. मी गुटख्याची ऍड केल्यामुळे जर एखादा तरुण मुलगा किंवा माझ्या वयाचा मुलगा किंवा कोणताही घरचा मुलगा मुलगी जर गुटखा खातो की नाही यार यतीन कार्यकर्ते, तर मी मला रिस्पॉन्सिबल ठरवतो ना. ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, जी चूक आहे. त्यामुळे या गोष्टी मी करत नाही. दुसऱ्यांनी कराव्या करू नये त्यांचा प्रॉब्लेम आहे, मी त्यांना थांबवणार नाही, तो त्यांचा प्रॉब्लेम, वैयक्तिक इश्यू आहे, मी त्यांना थांबवणार नाही. कमिंग बॅक टू वेग आणि गुणवत्ता. तुमची क्वालिटी काय आहे त्याच्यावर कंट्रोल असू द्या. आज भारतात क्वालिटी कंट्रोल नाही, एवढं नक्की. ओटीटी, खास करून ओटीटी प्लॅटफॉर्मवरती, खास करून आपल्या सिरियल इंडस्ट्रीमध्ये, सिरियल म्हणजे वेब सिरीज आणि ओटीटीवर जे दाखवल्या जात आहेत गोष्टी, त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल नाहीये. इतर गोष्टींमध्ये पण नाहीये, ती गोष्ट वेगळी. त्यामुळे आपण जगाच्या मार्केटमध्ये खाली आहोत खूप, सगळ्याच बाबतीत. आज आपल्याला, आज भारताला अनेक गोष्टी इम्पोर्ट करायला लागतात. आपला इम्पोर्ट जास्ती आहे, एक्सपोर्ट कमी आपला. आपलं डेफिसिट आहे. त्यामुळे आपल्याला एक तर मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे आणि वर्ल्ड क्लास गुड्स मॅन्युफॅक्चर करायला पाहिजेत. खास करून आपल्या सिरियल, फिल्म, ओटीटी म्हणजे वेब सिरीज, या ऍड फिल्म मध्ये आपण करतोय बाय द वे. अनेक अनेक चांगल्या फॉरेन कंट्रीचे आपल्याकडे शूट होतात आणि आपण ते म्हणतात की बाबा नाही प्रोफेशनल लोक आहेत, लोकेशन टेक्निशियन, एक्झॅक्टली, म्हणजे क्वालिटी आपण देतोय, त्या बाबतीत आपण क्वालिटी देतो आहे. सो ते गरजेचं आहे ना. वर्ल्ड लेवलवरती आपण, आपली सर्व जगात मोठी इंडस्ट्री आहे ना. एक मराठी माणसानेच आपली भारतात सुरू केलेली. अख्ख्या जगात इंडियन फिल्म इंडस्ट्री इज द वर्ल्ड बिगेस्ट इंडस्ट्री. बरोबर. बट नॉट फायनान्शियली, अनफॉर्च्युनेटली. म्हणजे जर पैसा म्हटलं तर तेवढं नाहीये. आपण जितक्या फिल्म्स भारत तयार कर, मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती, जे काय तुम्ही भाषा अनेक आहेत, अनेक भाषांमध्ये एवढ्या फिल्म्स जर होत आहेत, तर त्या अनुषंगाने भरपूर 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 आपली इंडस्ट्री मोठी आहे, चांगली आहे. फक्त तिचा गैरवापर होऊ नये. बरोबर.